वाढती गुंडगिरी आणि नशेखोरी रोखण्यासाठी सांगली पोलीस दलात आता गुंडाविरोधी पथकाची स्थापना करण्यात आली आहे। 1 अधिकारी आणि 5 कर्मचारी यासाठी नियुक्त असतील। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिपत्याखाली हे पथक कार्यरत असेल। पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि याचे आदेश काढलेले आहेत। लवकरच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल असे समजत आहे। सांगलीत गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी नशेखोरी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। गुन्हेगारांकडून दहशत माजवणे, खंडणी, खून, अवैध सावकारी मोठ्या प्रमाणात फोफावली आहे आणि यातील गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी पथक कार्यरत असतील। दहशत निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीला पायबंद घालण्याची प्रमुख जबाबदारी या पथकावर असणार आहे। गुन्हेगारांच्या हालचालींवर या पथकाची विशेष नजर राहणार आहे। अधीक्षक दोशी यांनी म्हटलं आहे की गुन्हेगारांच्या हालचाली, त्यांच्या सध्याचे फोटो, त्यांचा वावर या पथकाच्या माध्यमातून घेतली जाणार आहे। तसेच हद्दपार तडीपार गुन्हेगार कारवाईनंतर मूळ ठिकाणीच वावरत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत। त्यांच्यावर या पथकाचा एक विशेष अधिकारी आणि 5 कर्मचारी नियुक्ती असतील। भविष्यात या पथकात आणखीन वाढ करण्यात येईल। गुंडगिरी, दहशत मोडून काढण्यासाठी हे पथक असेल। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या अधिपत्याखाली हे पथक कार्यरत राहणार आहे। यासह शस्त्र तस्करीवर या पथकाकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे। ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली।